यानंतर बातमी आहेत पुण्यातील लोकसभा उमेदवारावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे। काँग्रेस पक्षातील उमेदवारांनी बाहेरून येणाऱ्या उमेदवाराला विरोध केला। संजय काकडे यांना उमेदवारी देण्याच्या चर्चेनंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटलांसमोर ही नाराजी व्यक्त केली आहे। उल्हास पवार, अनंत गाडगीळ यांच्यासह इतर नेत्यांनी बाहेरील उमेदवाराला कडाडून विरोध केला। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं की जो जिंकून येणार त्याला उमेदवारी मिळणार, आणि दुसरीकडे संजय काकडे आपण जिंकून येऊ असा दावा करताय, काँग्रेसमध्ये आपण असू असंही त्यांनी म्हटलं, उमेदवारी मिळेल असंही त्यांचं म्हणणं आहे। अशा याच्यात पदाधिकाऱ्यांनी ही नाराजी व्यक्त करणं, काय एकूण वातावरण आहे? विशाल, काल हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी बैठक झाली होती, ज्याच्यामध्ये सांगली आणि पुणे लोकसभा मतदारसंघांच्या बाबत चर्चा झाली। यामध्ये पुण्यातील सर्व स्थानिक जे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की काँग्रेस पक्षाला लोकसभेचा उमेदवार देताना बाहेरील आयात उमेदवार करण्यात येऊ नये, कारण की गेल्या काही दिवसांमध्ये संजय काकडे, त्याचप्रमाणे काही 2 दिवसापासून गायकवाड यांच्या नावाची चर्चा खूप जोरदार सुरू आहे। अर्थात प्रदेशाध्यक्ष यांनी यापूर्वीच दिलेली प्रतिक्रिया, यावरून स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे थेट काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्रित येत काँग्रेसचे जे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर भूमिका मांडली की काहीही झालं तरी आयात पुण्यात काँग्रेसचा उमेदवार दिला जाऊ नये, अन्यथा अशा उमेदवाराविषयी मग प्रश्नचिन्ह उपस्थित होतील आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढेल। या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे प्रदेश लेव्हलला अशोक चव्हाण यांची तर चिंता वाढलेलीच आहे, पण विशेष म्हणजे यापूर्वी बाळासाहेब शिवरकर असतील, उल्हास पवार असतील किंवा अनंत गाडगीळ असतील, या काँग्रेसच्या नेत्यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे लेखी पत्र देत नाराजी व्यक्त केलेली आहे। यामुळे पुण्यातील एकतर उमेदवार कोण अशावरून चर्चा सुरू असताना काँग्रेस अंतर्गत कलह ही डोकेदुखी वाढणार आहे हे दिसून येते। धन्यवाद सागर या सगळ्या तपशिलाबद्दल। पुण्यातल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेरचा उमेदवार पुण्यामध्ये दिला जाऊ नये आणि याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन हर्षवर्धन पाटलांकडे नाराजी व्यक्त केली, कारण संजय काकडे यांचं नाव पुण्याच्या उमेदवारीच्या संदर्भात घेतलं जात आहे।